इथं आता गवळ्यांसाठी चहा बनवला आहे आणि इथे थोडीफार तयारी करून घेतलेली आहे. इथं पानविडे आहेत, त्याच्यावरती पानांना हळदी कुंकू लावलं आहे. त्याच्यानंतर सुपारी घातले, भिजाणे घातलेत, थोडेसे तांदूळ घातले, त्यांनी फूल घातलं आहे. त्याच्यासोबत केळी पण देणार आहे आणि इथं पेढ्यांचा बॉक्स आहे. इथं लिंबू मिरची आहे चौकटीला बांधायला. इथे नारळ आणि ही केळी आहेत. इथं एक्स्ट्राचे भिजाणे आहेत, अजून पानविडे आहेत लागलेच तर. आणि इथे आहे चिरमुऱ्या आणि नारळ आणि हा नारळ असणार आहे. तर सगळी तयारी झाली आता. तर आता ही तयारी करून ठेवलेली आहे. जस्ट आमचा चहा झाला. ग्रेशू गेली तिच्या फ्रेंड्सना बोलवायला. 5 मुलींची ओटी भरायची. काही मुली स्कूलला गेलेत आणि ज्या आहेत छोट्या छोट्या मुली त्या झोपलेत आता. तर बघूया आता किती जण येतात. तर तयारी तर मी करून ठेवलेली आहे. तर बघू आता करताना जर पॉसिबल झालं तर थोडाफार मी व्हिडिओ शूट करेन, कारण सगळेजणच आपापल्या कामात असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोण शूट करणार हा प्रश्न आहे. आणि आता तिथं स्टँड वगैरे लावणं पॉसिबल नाही आहे, कारण सगळं सामान भरून वरती ठेवले आणि ते स्टँड कुठे ठेवलेत मला अजिबात आठवत नाहीत मोबाईलचे. त्याच्यानंतर ट्रायपॉड पण मी कुठं ठेवला आहे म्हणजे लक्षातच येत नाही आहे. सो ही प्रॉब्लेम होत आहेत आता. पण ठीक आहे, चला जे आहे जसं आहे थोडक्यात का होईना मी दाखवायचा प्रयत्न नक्की करेन. नाही आता बोलवायच्या आधी आला आहे. घेऊन जा मग की दीदी चांगली मी बस की खाली सगळं केस असं वर कर. तर आत्ता 6:30 वाजलेत आणि माझी सगळी कामं झालीत. किचन पूर्ण क्लीन करून घेतले मी, भांडी वगैरे सगळी घासून घेतली. चहा आमचा मगाशीच झाला होता आणि आज चौकट पूजन झालं. खूप छान वाटतंय. आयुष्यातलं एक मोठं धाडस आम्ही केलं होतं, घर बांधायचं. एवढ्या कमी वयात इतकी मोठी जबाबदारी पेलेल की नाही हा प्रश्न होताच, पण त्यासोबत स्वामींचा आशीर्वादही होता. आणि जे काही घडते आमच्या आयुष्यात ते गुरुवारचं घडतंय आणि ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण आत्तापर्यंत गुरुवारची जी कामं आमची सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट खूप छान झालेला आहे. तर आम्ही जेव्हा घराचं स्टार्टिंग जेव्हा म्हणजे बाहेरच्या भिंती वगैरे तोडायचं स्टार्ट झालं ते पण गुरुवारचंच होतं. आणि आज चौकट पूजन पण योगायोगाने गुरुवारच आला. म्हणजे आम्ही असं ठरवलं नव्हतं अगोदर की गुरुवारीच करायचं. माझी इच्छा होती पण ते योग जुळून येत नव्हते गुरुवारचं करायचं. मग आधी किंवा नंतर होणार होतं आणि अचानक सगळ्या गोष्टी काल जुळून आल्या आणि आज आमची चौकट पूजन झालं पण सुद्धा. 5 मुलींची ओटी भरायची होती. 6 मुली आणि 1 मुलगा. नशिबाने ज्यांना मी बोलवलं नव्हतं ती लोकं पण 2 आली आणि 7 जणांची ओटी भरली. तर खूप छान वाटलं. सिंपल पद्धतीने म्हणजे खालच्या घरात जेव्हा आम्ही बांधकाम केलं होतं तेव्हा सगळ्या गोष्टी विधिवत केलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथे पण आम्ही करतोय पण इतक्या डीपमध्ये जाऊन नाही करत आहोत. म्हणजे ते कळशा वगैरे भरून आणतात गावाकडे कॉलम उभं करायच्या दिवशी, पण ते इथं आम्ही आता नाही केलं. कारण खालचं जेव्हा आमचं घर बांधलं तेव्हा त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. म्हणून फक्त आता चौकट जेव्हा उभी केली तेव्हा 7 मुलींची, शक्यतो 6 मुली आणि 1 मुलगा यांची ओटी भरली आणि जे काही चौकट पूजनचं विधी होत्या त्या सगळ्या करून घेतल्या आणि छान सगळं पार पडलं. उद्यापासून बांधकाम आता रेग्युलर चालू होणार आहे. पटपट आता गोष्टी घडत चालल्यात आयुष्यात. मी पूर्ण बांधकाम व्यवस्थित चालू झाल्यानंतरच खाली जायचा हा विचार करून खाली गेली नव्हती. पण बऱ्यापैकी सामान मी पॅक करून ठेवलंय. थोडंफार आहे ते उद्या आम्ही पॅक करेन. तर तिथले पण व्हिडिओ थोडेफार मी शूट करायचा प्रयत्न करेन. पण सासूबाई कम्फर्टेबल असतील तर, कारण आता त्या तिथं असतात आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. कॅमेरा फ्रेंडली घरातली कोणीच लोकं नाही आहेत. तर थोडंफार दिसतात त्या तुम्हाला कार्यक्रमामध्ये वगैरे काही घरात असेल तर. पण असं आत्ता जसं मी इथे व्हिडिओ बनवते तिथे बनवणं पॉसिबल नाही होणार आहे. पण जसं होईल तसं मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओला छान प्रतिसाद द्या. तर आज एवढं काम झालेलं आहे आणि इकडे अर्ध्या भिंती बांधलेत.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. घराशी रिलेटेड जे काही अपडेट असतील ते मी तुम्हाला व्हिडिओमधून देतच राहीन. हे व्हिडिओ थोडे लेट येत आहे चॅनलवर थोडं कामांमुळे. तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.